नमस्कार. फायनली आपण पाहतोय अंजलीने अर्णवचं राहतं घर सोडलेलं असतं. राकेशला घेऊन त्या घरातून ती बाहेर पडलेली असते. राकेशला आता खूपच टेन्शन आलेलं असतं. राकेश स्वतःशी बोलत असतो, या लंगडीला आता मी कुठे नेऊन ठेवू? माझेच राहायचे वांदे आणि हिने स्वतः या घराला लाथाडलंय. अशातच आता अंजली राकेशकडे पाहत असते. राकेश म्हणत असतो, काय झालंय, असं का पाहतेस माझ्याकडे? त्यावर अंजली म्हणत असते, मला असं का वाटतंय, आपण या घरातून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला खूपच टेन्शन आलंय. त्यावर राकेश म्हणत असतो, अगं टेन्शन येणार नाही तर काय, आपली परिस्थिती काय आणि या वेळेला तुला असा निर्णय घ्यावासा वाटला? त्यावर अंजली म्हणत असते, अहो तुम्ही तर स्वतः विचार करा, ज्या घरात माझ्या नवऱ्याचा अपमान होईल त्या घरात खरंच मला राहावंसं वाटेल का? त्यावर राकेश म्हणत असतो, अगं अपमान करणारा कोणी परका आहे का? आपलाच आहे ना, तुझा भाऊ आहे ना तो. मग तुझ्यासाठी तो अपमान सहन करू शकतो मी. त्यावर अंजली म्हणत असते, नाही, माझा भाऊ असला म्हणून काय झालं, तुमचा अपमान मी कदापि सहन करणार नाही. त्यावर राकेश म्हणत असतो, अगं ते तर सगळं ठीक आहे, पण तुला अशा या परिस्थितीमध्ये कुठे नेऊ आणि तुझ्या तब्येतीची काळजी तरी कसा घेऊ शकतो मी? मी तर एनी टाईम कामावर असतो ना. त्यावर अंजली म्हणत असते, तुम्हाला इतकी काळजी करायची गरज नाही आहे, मी माझी माझी काळजी घेईन. आणि अशातच आता थेट अंजली म्हणत असते, चला. आणि मग राकेशने अंजलीला शेवटी नाईलाजास्तव त्या एका ठिकाणी नेऊन ठेवलेलं असतं जिथे साधी खोली असते. अंजली त्या सगळ्या धुळीमध्ये स्वतःला कम्फर्टेबल करू शकत नसते, पण शेवटी तिला तिच्या नवऱ्याचा अपमान डोळ्यासमोर दिसतो आणि ती स्वतःशी बोलत असते, मला यांच्यासाठी, माझ्या बाळासाठी या ठिकाणी स्वतःला ॲडजस्ट करावंच लागेल. आणि शेवटी अचानकपणे राकेश अंजलीला म्हणत असतो, अंजली, आलोच जरा जाऊन. त्यावर अंजली म्हणत असते, अहो रात्रीचे 2 वाजलेत, आता कुठे निघालात तुम्ही? त्यावर राकेश म्हणत असतो, अगं आहे एक छोटंसं काम. त्यावर अंजली म्हणत असते, ऐका ना, सकाळी जा ना प्लीज, मी इथे एकटीच आहे ना. त्यावर राकेश म्हणत असतो, अगं आलोच 2 मिनिटात. आणि असं बोलून राकेश जो तिथून बाहेर पडतो त्यानंतर थेट गायबच झालेला असतो. इकडे अर्णवला खूपच अस्वस्थ वाटत असतं. तो स्वतःशी बोलत असतो, आज माझ्या आईसारख्या ताईला माझ्यापासून लांब जावं लागलं. अर्णव, तू आहे तुझ्या जिंदगीवर. अर्णव स्वतःला खूप मोठा दोष देत असतो. ईश्वरी अर्णवला समजवण्याचं काम करत असते, पण अर्णव काही केल्या समजत नसतो. शेवटी ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, तुम्ही इथे बसून एक काम करू शकता. त्यावर अर्णव म्हणत असतो, काय? ईश्वरी म्हणत असते, आत्ताच्या आत्ता तुमच्या एखाद्या माणसाला थेट ताईवर लक्ष ठेवायला सांगा, म्हणजे प्रत्येक क्षणाची खबर तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि आपल्याला इथे बसून ताईची काळजीसुद्धा घेता येईल. आता ही आयडिया अर्णवला आवडते. अर्णव म्हणत असतो, वाह वाह मिस इंदोर, खरंच कमाल आहेस तू. असं बोलल्यानंतर आता अर्णवने थेट लगेच आपल्या एका माणसाला अंजलीताईवर लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं. इकडे आपण पाहतोय दुसरा दिवस उजाडलेला असतो, तरीही राकेशचा पत्ता नसतो. अंजली आता खूपच अस्वस्थ झालेली असते आणि रात्रभर राकेश जवळ नसल्यामुळे आणि धुळीचं साम्राज्य असल्यामुळे अंजलीला त्या ठिकाणी प्रॉपर झोप झालेली नसते. त्यामुळे तिचे डोळे खूपच दुखत असतात. आणि अशातच आता अर्णवच्या माणसाने हे सगळं व्यवस्थित लांबून पाहिलेलं असतं आणि त्याने लगेचच आता अर्णवला फोन केलेला असतो. अर्णव म्हणत असतो, बोल, काय खबर? त्यावर तो माणूस म्हणत असतो, सर, ताईंची तब्येत नाजूक दिसते, रात्रभर त्यांची झोप झालेली नाहीये, बहुतेक हे सगळं धुळीमुळे असेल. त्यावर अर्णव म्हणत असतो, अरे मग तू बघतोस काय, जा पटकन कोणत्या तरी पेस्ट कंट्रोलला ने आणि सगळं क्लीन करून घे. त्यावर अर्णवचा माणूस म्हणत असतो, सर, हे तर सगळं करीन मी, तुम्हाला हे सांगायची गरजच नाही आहे, पण ताई,
ताई त्या ठिकाणी मला पाऊलसुद्धा ठेवू देणार नाही, हे तर तुम्हाला माहिती आहे ना. कारण तिने तुम्हाला लाथाडलंय, तर तुमच्याकडून ती कोणतीच सोय घेणार नाही. त्यावर अर्णव म्हणत असतो, अगदी बरोबर बोलतोस तू. आणि अशातच आपण पाहतोय अर्णवने स्वतःशी ठरवलेलं असतं की आता मलाच जाऊन ताईला कन्व्हिन्स करावं लागेल. भले मला तिच्या हातापाया पडावं लागलं तरी चालेल, पण मी आज ताईला पुन्हा एकदा आपल्या या घरी आणणारच. आणि मग अर्णव आणि ईश्वरी थेट ताईच्या त्या छोट्या घरी जायला निघालेले असतात. इकडे आपण पाहतोय अचानकपणे अर्णवला एक न्यूज मिळते की या नालायक राकेशला अचानकपणे रात्री गस्त घालताना पोलिसांनी अटक केलेली असते. ही बातमी अर्णवला समजल्यावर अर्णव ईश्वरीला सांगतो आणि ईश्वरी म्हणत असते, सर आधी माहिती काढा की या नालायक राकेशला पोलिसांनी अटक का केली आहे ती. मग लगेचच अर्णवने आपल्या माणसाच्या मदतीने थेट माहिती मिळवलेली असते. तर असं समजलेलं असतं, शलाका केस प्रकरणी या नालायक राकेशला पोलिसांनी अटक केली आहे. त्यावर ईश्वरी म्हणत असते, सर तुमच्या काही लक्षात येत आहे का, आता ताईला कन्व्हिन्स करणं खूपच सोपं होणार आहे. कारण ताईला आपण जे सांगत होतो ताई त्यावर विश्वास ठेवत नव्हती, पण आता पोलिसांनी या राकेशला अटक केल्यामुळे ताईला आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवावाच लागेल. त्यावर अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर अगदी बरोबर आहे तुझं, चल आत्ताच आपण ताईकडे लवकरात लवकर पोचूया. इकडे आपण पाहतोय अचानकपणे दारात कोणीतरी आलं आहे. अंजली दार उघडते तर समोर चिंटू आणि ईश्वरी. लगेचच आता अंजली म्हणत असते, का का आलायस तू चिंटू इकडे, असं बोलून अंजली दार लावत असते. आणि तेवढ्यात ईश्वरी पुढे येऊन म्हणत असते, ताई प्लीज थांबा, आम्ही काय बोलतोय ना ते फक्त एकदा ऐकून घ्या. आणि अशातच अंजलीने आज जात असं म्हटलेलं असतं, मला तुम्हा दोघांशी बोलायचं नाहीये. आज माझी जी काही अवस्था आहे त्या अवस्थेला फक्त आणि फक्त तुम्ही दोघं कारणीभूत आहात. त्यावर मात्र ईश्वरी म्हणत असते, ताई हे सगळं फक्त 2 मिनिटं बाजूला ठेवा, मी काय सांगते ते नीट ऐका. तुमची रात्रभर झोप झालेली नाहीये का, तर या धुळीच्या ठिकाणी तुम्हाला झोप लागली नसेल. आणि दुसरं कारण काय असेल तर राकेशजी. त्यावर अंजली म्हणत असते, प्लीज ईश्वरी तू त्यांचं नाव घेऊ नकोस. त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई 2 मिनिटं ऐक, कुठे आहेत तुझे राकेशजी. त्यावर अंजली म्हणत असते, अच्छा तर आत्ता आलं माझ्या लक्षात, रात्रीपासून हे घरी नाही आहेत, म्हणजे तूच त्यांना अर्णव उचललंयस, कुठेतरी नेऊन डांबून ठेवलंयस. बोल अर्णव, काय केलंयस तू त्यांच्याबरोबर. त्यावर ईश्वरीने लगेचच म्हटलेलं असतं, ताई स्वतःच्या मनाला विचारा, खरंच अर्णव सर असलं काही करू शकतात का. अर्णव सर पाठीमागून वार करणाऱ्यातले नाही आहेत, तर ते पुढून जाऊन वार करतील हे तुम्हाला देखील चांगलंच माहिती आहे, कारण ते तुमचे भाऊ आहेत. हे वाक्य ऐकल्यावर आता अंजली म्हणत असते, ईश्वरी पण माझा नवरा आहे कुठे. त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई सांगतो तुला, तुझा नवरा ज्याला तू प्रेमाने पतिदेव असं म्हणतेस ना, त्याला पोलिसांनी उचललंय. त्यावर अंजली म्हणत असते, का पण का. त्यावर अर्णव म्हणत असतो, तुला मागेच सांगितलं होतं की त्या नालायकाचं आधी एका बाईशी लग्न झालं होतं जिचं नाव शलाका. शलाकाला मारून तिचा मृतदेह एका बॅगेत भरून दहिसर खाडीच्या बाजूला याच नालायकाने टाकला होता, असा अंदाज पोलिसांना होता. आणि तो अंदाज आता तंतोतंत खरा ठरला आहे. म्हणून मध्यरात्री पोलिसांनी या नालायक राकेशला अटक केली आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अंजलीला खूपच मोठा धक्का बसतो. अंजली म्हणत असते, नाही नाही असं नाही होऊ शकत, नक्कीच यांना कुणीतरी अडकवण्याचा प्रयत्न केला आहे, माझे राकेशजी असं कधीच करू शकत नाही. त्यावर मात्र आता अर्णव अंजलीच्या जवळ येतो आणि तो म्हणत असतो, ताई प्लीज प्लीज समजून घे, अशी हायपर होऊ नकोस, अशाने तुला नाही तर बाळाला सुद्धा त्रास होऊ शकतो. त्यावर अंजली स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते आणि ईश्वरीही आता अंजलीला सावरण्याचा प्रयत्न करत असते. इकडे आपण पाहतोय आता पोलिसांच्या तावडीत असलेला राकेश मला सोडा मला सोडा, मी काही नाही केलंय असा गयावया करत असतो. त्यातील ते मुख्य अधिकारी पोलीस म्हणत असतात,
तू तुझं थोबाड बंद कर, नाहीतर हा दांडका दिसतोय ना, याने चांगलाच तुला उलटा पुलटा करून फोडून काढीन. त्यावर राकेश म्हणत असतो, अहो प्लीज समजून घ्या, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी त्या शलाकाला ओळखत सुद्धा नाही. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, अरे प्रत्येक गुन्हेगार असंच म्हणतो की मी काही नाही केलंय, मी काही नाही केलंय. म्हणून तुझ्या या एका वाक्यावर आम्ही तुला निर्दोष सोडायचं का? तुझ्या विरोधात आमच्याकडे भक्कम पुरावा आहे. त्यावर मात्र आता राकेशची चांगलीच बोलती बंद झालेली असते. इकडे आपण पाहतोय अंजली आता थेट अर्णव बरोबर आपल्या आधीच्या घरी आलेली असते आणि त्यात ईश्वरी अंजलीला म्हणत असते, ताई तुम्ही कसलीही काळजी करू नका. तुम्ही त्या नालायक राकेशच्या नादी लागला होतात, पण त्याने फक्त आणि फक्त तुमचा वापर आणि तुमच्या पैशाचा वापर केलाय. आपण त्याला योग्य ती शिक्षा मिळवून दिलीच पाहिजे. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता अचानकपणे पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले असतात जिथे अर्णव, ईश्वरी आणि अंजली असतात. अशातच आता पोलिसांना आलेलं पाहून अर्णव म्हणत असतो, बोला इन्स्पेक्टर. त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, आम्ही तुमच्या ताईच्या नवऱ्याला अटक केली आहे. त्यावर अर्णव म्हणत असतो, हो मला माहिती आहे, मला माझ्या माणसाने खबर दिली आहे. अशातच आता ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, आता बहुतेक पोलिसांना तो भक्कम पुरावा हवा असेल ज्याद्वारे या नालायकाला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवता येईल. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर आहे ना, त्या शलाकाजींचा मोबाईल तो दे या पोलिसांना. आणि लगेचच आता ईश्वरीने स्वतःकडील तो शलाकाचा मोबाईल पोलिसांच्या हातात दिलेला असतो, ज्यात एक विशिष्ट प्रकारचं ऑडिओ रेकॉर्डिंग असतं. त्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट ऐकायला आलेलं असतं की शलाका, तुझ्याशी लग्न फक्त आणि फक्त मी पैशासाठी केलंय. तुझ्याशी लग्न केल्यानंतर तुझा फक्त वापर करून तुला कचऱ्यात टाकणार आहे मी. तू पैसा कमवायचा आणि तो पैसा ऐशो आरामामध्ये मी उडवायचा. एवढंच फक्त माझं आयुष्य आहे. आणि एवढं सगळं ऐकल्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, मिस अंजली, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काहीच माहिती नव्हतं का? त्यावर अंजली म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, जर खरंच मला या प्रकरणाबद्दल काही माहिती असतं ना तर मी स्वतःहून तुम्हाला सगळं काही सांगितलं असतं. पण या नालायक माणसाने मला याची चाहूल देखील लागू दिली नाही. माझा भाऊ म्हणतोय त्याप्रमाणे मी त्याच्यावर आधीच विश्वास ठेवला असता तर खूप आधीच तुम्ही त्याला अटक केली असती आणि मी देखील त्याला योग्य ती शिक्षा दिली असती. त्यावर अंजलीला ईश्वरी म्हणत असते, ताई नका काळजी करू तुम्ही. इन्स्पेक्टर साहेब देखील आणि कायदा देखील या नालायकाला सोडणार नाही. त्याच्या गियाची शिक्षा त्याला मिळणारच. आणि अशातच आता अर्णवला आणि ईश्वरीला पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलेलं असतं. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर तुम्ही जाऊन या, मी ताईबरोबर थांबते. त्यावर अंजली म्हणत असते, नाही ईश्वरी तू देखील जा, त्या नालायकाला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. आणि अशातच ईश्वरी अर्णवबरोबर त्या ठिकाणी जायला निघालेली असते. इकडे तुरुंगात असलेला राकेश इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असतो, मला फक्त एका दिवसासाठी सोडा, मी तुम्हाला भरघशीत पक्क मारून देतो. ती पाहिल्यानंतर तुम्ही मला सोडण्याचा विचार नक्की कराल. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, तू काय मला वेडा समजतोस का? का माझ्या कपाळावर लिहिलंय की मी बेवकूफ आहे? त्यावर मात्र राकेश म्हणत असतो, असं काय बोलताय, तुम्ही कसे बेवकूफ असाल? त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, मग इथून तुला एका दिवसासाठी सोडू, येड लागले का मला? त्यावर राकेश म्हणत असतो, अहो इन्स्पेक्टर साहेब कोण बघतंय, बघा जरा विचार करा. जर मला तुम्ही फक्त एका दिवसासाठी इथून जर मुक्त केलं ना तर तुम्हाला घसघशीत 20 लाख रुपयाची रक्कम आणून देईन. त्यावर मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, जरा पुढे ये. आणि तो पुढं आल्यानंतर स्वतःकडील दांडक्याने त्याच्या पायावर जोरदार फटका दिलेला असतो. राकेश तंगड घेऊन नाचू लागतो आणि म्हणू लागतो, अहो एवढा जोरात काय मारताय, नाही पटलं तर नाही सांगा ना. आणि अशातच आता तिथे मेन इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात, जे म्हणत असतात, काय चाललं हे सगळं? त्यावर ते हवालदार म्हणत असतात, सर या माणूस मला 20 लाख रुपयाची लाच देऊ शकतो,
त्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, या माणसाकडे 1 रुपयाचा कॉईन सुद्धा नसेल. हा आत्तापर्यंत जेवढा पैसा घेऊन फिरायचा हा माझ्याकडून त्याने अनेक पैसे उकळलेत. या संस्थेला दे, त्या वृद्धाश्रमाला दे, या NGOला दे, या शाळेला दे, अशा प्रकारे त्याने माझ्याकडनं लाखो रुपये उधळलेत. आणि मी देखील माझ्या ताईचा नवरा आहे म्हणून जेवढी रक्कम त्याने मागितली तेवढी रक्कम दिली आहे. कितीतरी वेळा त्याला मी ब्लँक चेक दिलाय. त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, मला वाटतं त्या सगळ्या घटनेमागचा तपाससुद्धा इन्स्पेक्टर साहेबांनी केला पाहिजे की याने आत्तापर्यंत त्या पैशाचं काय केलंय. त्यावर अर्णव म्हणत असतो, अगदी बरोबर आहे तुझं मिस इंदोर, तो हिशोब झालाच पाहिजे. आणि अशातच आता थेट शलाका हत्येप्रकरणी एक गुन्हा राकेशवर दाखल झालेला असतो. अंजलीशी लग्न केलेलं असतं, शलाकाशी लग्न करून सुद्धा दुसरा गुन्हा दाखल झालेला असतो आणि ईश्वरीला छेडलेलं असतं, तिला नको तेवढा त्रास दिलेला असतो. हा तिसरा गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला असतो. आणि चौथा म्हणजे अर्णवकडनं आत्तापर्यंत अनेक ब्लँक चेक, अनेक कॅश, अनेक अमाऊंट ट्रान्सफर या नालायकाने करून घेतलेले असतात. हा असा चौथा गुन्हा या राकेशवर दाखल झालेला असतो. 4 मोठमोठातले गुन्हे राकेशवर दाखल झाल्यामुळे राकेशची आता या प्रकरणातून सुटका होणं शक्यच नाही, हे इन्स्पेक्टर साहेबांनी ठामपणे आता अर्णवला सांगितलेलं असतं. अर्णव म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, अजून काय लागलं तर सांगा, पण या नालायकाची सुटका या ठिकाणावर ना झाली नाहीच पाहिजे. त्यावर इन्स्पेक्टर साहेबांना फायनली आता राकेश म्हणत असतो, प्लीज या सगळ्या प्रकरणातून माझी सुटका करा, हवं तर मी सगळ्यांची माफी मागतो. त्यावर ईश्वरी म्हणत असते, नालायका, थोडी तरी लाज वाटते की नाही तुला? एवढं सगळं करून तू पुन्हा माफी मागायला तोंड वर कसं करू शकतोस? त्यावर मात्र आता थेट अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, इग्नोर करायचं. ही असली नालायक माणसं अगदी बेशरम असतात. सगळं काही करून पुन्हा एकदा मान वर करून माफी मागायला तयार असतात. त्यावर मात्र आता सगळ्या प्रकरणातून आपली सुटका होणार नाहीये हे या नालायक राकेशला समजलेलं असतं. त्यामुळे राकेश आता गप गुमान मान खाली घालून असतो. आणि अशातच अर्णवने पुढे येऊन राकेशची केसं धरलेली असतात आणि अर्णव म्हणत असतो, नालायका, बघ, हरलायस तू आज आणि जिंकलोय मी, आणि अजूनही तुला हरवत जाणार मी जोपर्यंत तुला मी फाशीवर चढवत नाही. त्यावर मात्र आता पूर्णपणे या नालायकाची अवस्था अत्यंत बिकट झालेली असते. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.